मारेगाव तालुक्यातील भोरकीपोड येथील नागरिकांची पाण्यासाठी पंचायत समितीवर धडक। मारेगाव तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या पाणी पुरवठा कामांनाही अपेक्षित वेग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय। त्यामुळे आजारी पडलेल्या वृद्ध, गर्भवती महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे। त्या पार्श्वभूमीवर भोरकी पाडेकरांनी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समितीकडे धाव घेतली असून मोठ्या संख्येने पुरुष व महिला पंचायत समिती समोर जमले होते। त्यांनी या समस्यांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलं। यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला त्वरित उपाययोजना करून पाणी पुरवठा दुरुस्त करण्याचे निर्देश दिले। भोरकी पाडेकरांनी केलेल्या या धडकेमुळे पाणी पुरवठा समस्या लवकरच सुटण्याची अपेक्षा आहे। मात्र नागरिकांनी मागणी केली आहे की या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात। कल्पना मी ग्रामपंचायत खंडणी भोरकीपोडमधून येते आहे। आमच्या गावात 1 वर्षापासून पाणी बंद आहे। आम्ही आज मारेगावला आले तर आज आम्हाला पाणी चालू केले आणि संध्याकाळी जर पाणी आलं तर ती पाईपलाईन सुटून जाते। नंतर मग 8 दिवस 15 दिवस बंदच राहते। किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे? हे प्रॉब्लेम महिनाभर झाला, पण 1 वर्ष चालत आलेलं आहे। आता तुमची कशासाठी आले मग इथं? पाण्यासाठी। पाणी म्हणजे नळ योजना चालू केली, पण वेळेवर पाणी येत नाही आम्हाला घरापर्यंत। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबाद, यवतमाळ।